आज अपना सबसे बड़ा जो दुश्मन है बहुजनों का, वो SC ST OBC माइनॉरिटीज का, उन सब का सबसे बड़ा जो दुश्मन है वो है भाजपा। भाजपा मनुवादी पार्टी है, मनुस्मृति पर चलने वाली पार्टी है। उस पार्टी को अगर अपने को हराना है अपने को, तो लोहा ही लोहे को काट सकता है। तब मैं जब सोचा, मैं सोचने के बाद में मुझे ये पता, मैंने देखा मैं कि उद्धव ठाकरे जो है, उद्धव ठाकरे जी, उनकी जो शिवसेना थी, उनके पास 18 खासदार है उनके पास में, तकरीबन 63 जो ना उनके पास में एमएलए है उनके पास में। एक एक और अच्छा, दूसरी बात, नंबर 2 जो है ना, उनका जो कार्यकाल रहा है, 2.5 साल का जो उनका जो कार्यकाल रहा है, उन्होंने जो काम किया है, मतलब उस पीरियड में जो ना कोरोना का काल था, और कोरोना के काल में जो ना पूरे हिंदुस्तान ही नहीं, पूरे दुनिया जो ना इफेक्ट हुआ था। ऐसे वक्त में उद्धव जी ने जो कार्य किया है महाराष्ट्र में एज ए चीफ मिनिस्टर, उनको सैल्यूट है उनको। मतलब उन्होंने 2.5 साल में कभी भी जो ना हिंदू मुस्लिम नहीं किया। तो आप जरा गौर करो, जरा इस बात को जरा गौर करो कि यूपी में बीजेपी जीत के आने के बाद में आज बीजेपी मुसलमानों का क्या हशर कर रही है, जरा गौर करो बात को। मस्जिदें तोड़ रही है, बुलडोजर चला रही है, घर तोड़ रही है, मुसलमानों के साथ में ज्यादती कर रही है, मुसलमानों के साथ में। ये सब कुछ जो है उद्धव जी ने अपने 2.5 साल के कार्यक्रम में कभी भी नहीं किया, समझे ना। और यहां तक कि कोरोना में जो काम किया है मुसलमानों ने, उन बात को उद्धव जी ने अप्रिशिएट किया मुसलमानों का। आज जो है ना, आज कांग्रेस पार्टी हो या कोई भी पार्टी हो, आज मुस्लिम लीडरों को अपने बाजू में बैठाने तैयार नहीं है। ऐसे वक्त में उद्धव जी ने जो है कार्य जो काम किया था, कोरोना में जो काम किया था, उसको अप्रिशिएट किया उसको, और कभी भी हिंदू मुस्लिम नहीं किया। ये मेरे जहन में था, और मैं समझता हूँ कि लोहा लोहे को काटता है, इसीलिए जो ना मैंने उनके साथ में जाना पसंद किया। कुमार जी क्या कहना चाहेंगे? समीउल्लाह जी ने कहा कि शिवसेना हिंदू मुस्लिम नहीं करती, अच्छा काम, क्या ख्याल है? समीउल्लाह भाई जवाब भी वही दिया, आपका क्या ख्याल है? उनका सवाल भी वही उनके बीच था। तो ये तो खाली 2.5 साल का हुआ। अच्छा, 2.5 साल का शिवसेना सेक्युलर हुई, लेकिन इतने जो 40-50 साल जो मुस्लिम को तकलीफ दी शिवसेना, अच्छा, वो बिसरते क्या मुसलमान? अच्छा, जो बाला साहब ठाकरे ने कहा था कि बाबरी मस्जिद में मेरा हाथ नहीं मेरा पाँव है, वहां पर बोला था, और जाहिर बोलते हो कि बाबरी मस्जिद हमने पाड़ी। तो समीउल्लाह साहब वो बात को एग्री करके उसमें गए क्या? तो जवाब दो। शायद उससे वो बात को उनके उद्धव, और वो परसों तो विधान भवन में भी उद्धव ठाकरे जी ने कहा था कि हम पार्ट होते हैं। आज भी वो हिंदुत्व के मुद्दे पर ही चलते तो हैं। ये पिछला सब बिसर जाना क्या फिर 2.5 साल के लिए? जवाब दो। द्या ना, उत्तर द्या तुम्ही. काँग्रेस आपण जर पाहिलं, 1949 साली बाबरी मस्जिदचा प्रॉब्लेम सुरू झाला ना, 1949 साली सुरू झाला। तिथून सुरू झालं. तेव्हा काँग्रेसचे सगळ्यात मोठे लीडर होते आझाद, मौलाना आझाद। तेवढा मोठा लीडर आजपर्यंत भारतामध्ये निर्माण झालेला नाही, झालेलं लक्षात ठेवा। तो लीडर सुद्धा, मौलाना आझाद सुद्धा त्यावेळेस काँग्रेस बरोबरच होते। काँग्रेस आपण जर इतिहास पाहिला, 65,000 दंगे फसाद काँग्रेसच्या राज्यामध्ये झालेले आहेत। आपण 2004 ते 2014 पर्यंत आपण विचार करू। आपण 1999 ते 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते। 2004 मध्ये जो इलेक्शन झाला, त्यामध्ये काँग्रेसने पाहिलं, मुसलमानांनी जे पाहिलं की ह्या भाजपाला जर आपल्याला हरायचं असेल आपल्याला, तर आपण काँग्रेस बरोबर जाणं आवश्यक आहे। तर काँग्रेस बरोबर गेले, तर काँग्रेसकडे इतकी मेजॉरिटी नव्हती। त्यांनी कम्युनिस्ट हे घेऊन ते राज्यावर आले 2004 मध्ये, जेव्हा मनमोहन सिंग जेव्हा प्राईम मिनिस्टर झाले। 2004 ते 2014 हा 10 वर्षाचा काल आपण पाहिला, किंवा 99 ते 2014 महाराष्ट्र मधला काँग्रेसचं राज्य आपण जर पाहिलं, आपण 2099 मध्ये 92 मध्ये मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्टच्या पूर्वी जो दंगा फसाद झाला होता, त्या दंगा फसाद मध्ये श्रीकृष्ण कमिशन रिपोर्ट आला होता। त्या श्रीकृष्ण कमिशन रिपोर्टला घेऊन 99 मध्ये काँग्रेसने म्हणलं होतं की आम्ही 95 ते 99 शिवसेना गव्हर्नमेंट होती महाराष्ट्रावर। 99 मध्ये ह्यांनी मॅनिफेस्टो मध्ये लिहिलं ह्यांनी की आम्हाला जर तुम्ही सत्तेमध्ये आणला तर आम्ही श्रीकृष्ण कमिशन लागू करू। 99 ते 2004 झाला, लागू केला नाही काँग्रेसने, काँग्रेस सत्तेवर होती। 2004च्या मॅनिफेस्टो मध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं की श्रीकृष्ण कमिशन आम्ही लागू करू, आम्ही 2004 ते 2009 पर्यंत, ह्या काळामध्ये सुद्धा त्यांनी लागू केला नाही।
मला सांगा, मला प्रॅक्टिकली जो ना काँग्रेस आहे, लक्षात ठेवा, बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये प्राईम मिनिस्टर म्हणा, तेव्हाचे जे प्राईम मिनिस्टर जे होते, हा. प्राईम मिनिस्टर म्हणा, किंवा तेव्हाचे जे होम मिनिस्टर होते, आता जे सध्या हे आहेत त्यांचे वडील होम मिनिस्टर होते, त्यांनी म्हटलं होतं की बाबरीमध्ये पाडण्यासाठी जर लोक तिथं गेले तर आमची रॅपिड ऍक्शन फोर्स 10 मिनिटांमध्ये तिथं पोहोचेल आणि त्यांना सगळ्यांना बाहेर आम्ही काढू. काँग्रेस असताना काँग्रेसनी 65,000 दंगे फसाद केलेले आहेत. बाबरी मस्जिद तोडण्यामध्ये सगळ्यात मोठा कारण जे आहे ना, तो काँग्रेसच्या राज्यामध्ये झाले आणि हे पूर्वी त्यावेळेस हे काँग्रेसमध्येच होते. मी काँग्रेसमध्ये कधीही प्रवेश केलेला नाही. सुरुवात तर जी होती महाराष्ट्रातून सुरुवात केलेली ती हिंदू हृदय सम्राट महाराष्ट्राचे ज्यांना मानलं जाते बाबा बाळासाहेब ठाकरे हेच वारंवार सांगत आलेले की त्यांनी सगळ्यात पहिला बाबरी मशिदीला शहीद करण्यासाठी सुरुवात केली. आणि संजय राऊत सुद्धा वारंवार सांगतात की आम्ही तिथं हिंदुत्वाचा मुद्दा उचलून सगळ्यात पहिला बाबरी मशिदीसाठी शहीद करण्यासाठी गेले होते. मी सध्याचा जो शिवसेना जो आहे ना, तो आहे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे. पूर्वीचं जे चिन्ह होतं ते चिन्ह सुद्धा सध्या त्यांच्याकडे नाहीये. सध्या त्यांच्याकडे धनुष्यबाण नाहीये. तर मी हे म्हणतो की आताचा हा जो शिवसेना आहे, लोकांमध्ये बदल होत असतात. पॉलिटिक्समध्ये बदल पॉलिटिक्समध्ये बदल त्यांचं ते असेल ना का, पॉलिटिक्समध्ये बदल होत असतात बा, पॉलिटिक्समध्ये बदल होत असतात पॉलिटिक्समध्ये. कुठलीही पार्टी दूध की धुली नहीं है, याद रखो, समझे ना. हर पार्टी में कुछ न कुछ तो होता है, याद रखो. लेकिन आज के वक्त में अगर भाजपा को अगर अपने को हराना है, अपने भाजपा को अपने हराना है, अपने को उद्धव जी ठाकरे की शिवसेना का साथ देना पड़ेगा. मैं बॉम्बे की बात करता हूं. मैं अभी रिसेंटली जो ना बॉम्बे में बहुत बड़ा उनका उद्धव ठाकरे साहब का शिवसेना का जो ना बहुत बड़ा एक इजलास हुआ. उस इजलास में जो ना वहां पर मुसलमान समाज जो ना उनको सपोर्ट करा है. मला सांगा, तुम्ही एमआयएम मध्ये आता पुन्हा एकदा पक्ष प्रवेश केलेला आहात, काँग्रेसमध्ये तुम्ही होता. एमआयएम पार्टीला सुद्धा बीजेपीची बी टीम म्हणून गणलं जात आहे. मुस्लिम लोक एमआयएम करून एमआयएम लोकांना निवडून आणून देण्याचा प्रयत्न करतात, तर दुसऱ्या बाजूला वोटांची विभागणी होऊन पुन्हा बीजेपी निवडून येतोय. एमआयएम पक्षाला जे मतदान मिळणार आहे ते बीजेपीचं तर मिळत नाहीये. जे एमआयएमचं मतदान आहे तेच एमआयएमला मिळणार आहे. काँग्रेस आम्हाला मिळणार नाही. एमआयएम तर आता आले. काँग्रेसची जे वोटिंग आहेत, दलित म्हणा, मायनॉरिटी म्हणा, ह्याच्यात फक्त एमआयएमच का मोजलं जाते. बाकीचे पक्ष आलेले आहेत ना, मग त्यांनी त्यांचे वोट का घेऊन आहेत का. मग त्यांना ते मी भाजपची बी टीम म्हणत नाहीये. फक्त मुस्लिम नेतृत्व तयार झालं, मुसलमानाचं नेतृत्व तयार होत असताना ज्या त्या ठिकाणी मुसलमानचं ज्या त्या जिल्ह्यात, राज्यात, गावात मुस्लिम नेतृत्व तयार व्हायला लागलंय, तर तुम्हाला एमआयएमचं दुखणं चालू झालं बाकीच्या विरोधी पक्षांना. आणि जर ठीक आहे, मुस्लिम नेतृत्व इतर समाजांनी किती दिलं आतापर्यंत, कुठल्या पक्षांनी मुस्लिम नेतृत्वाला वाव दिलं, सांगा सर काय बोलणार. आणि ह्याच्यानंतर आता समीउल्लाह साहेब म्हणले काँग्रेसमध्ये मी होतो, आम्ही काँग्रेसमध्ये होतो हे जग जाहीर आहे, मी काय लपलेलं नाहीये. मी एवढंच विचारलं होतं की आज जे धोरण आहे त्यांनी आज पण म्हणतात की बाबरी मस्जिद आम्ही पाडलो, तर त्याला तुम्ही त्या सपोर्ट करता का त्या गोष्टीला. तुमचे नेते आहेत आता, जसं असुद्दीन ओवैसी साहेब आमचे नेते आहेत, तसे उद्धव साहेब तुमचे नेते आहेत, तर मग तुम्ही ते मान्य केला. त्याचा असं मी त्याचं उत्तर दिलं की बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये की काँग्रेसनं केलंय. आज त्याच काँग्रेसच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलात, त्याला काय म्हणता तुम्ही आता. महाविकास आघाडी काँग्रेसचं तुम्ही सपोर्ट घेऊन सीएम झालात. बरोबर. जर तुमचा जो मुद्दा आहे बीजेपीला जर हरवायचं असेल भारतातून, तर शिवसेना एकटी कशी हरवू शकतो. त्याला मोठा पक्ष सपोर्ट करावा. ठीक आहे ना, मी गेलो जात आहे ना. मी मित्र पक्ष आलाच तुमच्यासोबत आला. राष्ट्रवादी पक्षाशी तुम्ही गेलात. बरोबर. मी मुसलमानाच्या विरोधात तुम्ही जे उत्तर दिलात ना, तुम्ही जे प्रश्न विचारलात ना की बाबा काय एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे काय विचारलात ना, आपण सोलापूर बद्दल विचार करू. फार मोठा आपण विचार करू नका, सोलापूर बद्दल आपण विचार करू. सोलापूरमध्ये जवळपास मागील 2 इलेक्शनमध्ये 2014 आणि 2019 या 2 इलेक्शनमध्ये शहर मध्य, शहर उत्तर आणि शहर दक्षिण इथं इलेक्शन झाले. या 3 ठिकाणी इलेक्शन झाले.
या तिन्ही ठिकाणी एमआयएम पक्षाने आपला कॅन्डिडेट थांबवला, बरोबर. उभा केला ना. हो बरोबर. मला एक गोष्ट सांगा मला की शहर मध्येमध्ये चला ठीक आहे, शहरमध्ये आपण म्हणतो की बा शहर मध्येमध्ये 1,00,000ची मुस्लिम वोटर आहे, तर मुस्लिम समाजाकडून एमआयएम थांबते. मला विचार करा, मला शहर दक्षिण आणि शहर उत्तरमध्ये तिथं कॅन्डिडेट जो ना जवळपास 75,000 वोट जोपर्यंत घेत नाही तिथं माणूस निवडून येत नाही. तिथं अशा ठिकाणी सुद्धा एमआयएम पक्ष फक्त 3,000 वोट घेऊन किंवा 10,000 वोट घेऊन मागील 2 इलेक्शनमध्ये लढवत आहे ना, लढवत आहे ना. बरोबर. का लढवत आहे तिथं, काय त्याचं मागचं काय, मला काहीतरी येऊ दे की, मला काहीतरी कळू दे की मला की बा हा आम्हाला इथं जिंकायचं, चला इथं तर इथं दोन तुम्ही होता त्या पक्षात. हा. समजलं तुम्ही ना. होते तुम्ही त्यावेळेस. होता की ठीक आहे, ठीक आहे ना, होतो ना, घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही होतं. सांगायला पाहिजे होतं ना, बरोबर. होतो ना वा, आम्ही होतो ना. की आपण इथे कॅन्डिडेट उभं करू नये वगैरे. एक मिनिट, जबाबदार होता तुम्ही पक्षाच्या. मी उत्तर देतो तुम्ही की चुकला त्यावेळेस. मी उत्तर देतो की बाबा, मी 2014 मध्ये इलेक्शन मध्ये मी फक्त मी सपोर्ट केलो होतो. हा. पार्टीमध्ये होतो काय, नाही. नव्हतो. 2019 मध्ये केव्हा झाली इलेक्शन, केव्हा झालं विधानसभेचं, ऑक्टोबर मध्ये झालं. ऑक्टोबर झाले. मी केव्हा रिझाईन केलं 2019च्या मेच्या महिन्यात. मेच्या. होतो का मी पार्टीमध्ये, नाही. नव्हतो मी पार्टी. जरा थोडस विचार करून जरा बोलत जावा. क्वेश्चन मी नव्हतो ना पार्टीमध्ये, सांगतो ना मी उत्तर. मी पार्टीमध्ये नव्हतो. नंबर 1 आता हे झालं ना. आता मी काय म्हटलं होतं का, मी सुषमाजींना एक गोष्ट सांगितली मी की महाराष्ट्रामध्ये, सगळ्या महाराष्ट्रामध्ये 12 करोड टोटल लोकसंख्या, 12 ते 13 करोड लोकसंख्या आहे महाराष्ट्राची, टोटल महाराष्ट्राची. बरोबर. त्यामध्ये 1.5 करोड लोकसंख्या मुसलमानांची आहे. 1.5 करोड बरोबर आहे. मुसलमानांची लोकसंख्या आहे. आपण जरी समजा त्या 1.5 करोड मधून 80 लाख म्हणजे 50-55% आपण वोटिंग जरी पकडलं, आपण 80 लाख मुस्लिम समाज इथं वोटिंग करतो. बरं. 2019 मध्ये एमआयएम पक्षाला 5 लाख वोट मिळाले. 80 लाख मधून तर 5 लाख मिळाले. फक्त 5 लाख मिळाले. 75 लाख वोट कोणाला मिळाले, कुठे गेले असेल, हो. शिवसेनेला गेले असतील, काँग्रेसला गेले असतील, राष्ट्रवादीला गेले असतील ना. मी काय म्हटलं होतं, हे 5 लाख सोडा म्हटलं. मी 5 लाख आपण टार्गेट करायचं नाही आपल्याला, आपण 75 लाखला टार्गेट करू म्हटलं. आपण टार्गेट करायचं कोणाला, 75 लाख टार्गेट करू. 5 लाख ते जाणार एमआयएमला. 75 लाखला टार्गेट करून आम्ही सध्याच्या इलेक्शन, आता जे इलेक्शन होईल त्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीला निवडून आणून देऊ, हा संकल्प सर्वांनी करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रपुरता सध्या तरी महाराष्ट्रपुरता आपण बोलायचं, लक्षात ठेवा. आपण बोलायचं सध्या महाराष्ट्रपुरता. आम्ही काय म्हणतो, आम्ही एक क्वेश्चन करतो. मी 288 सीट आहे महाराष्ट्रामध्ये, आहेत ना, 288 सीट आहे. त्यामध्ये 288 सीट मधून किती एमआयएम पक्ष ना किती जागेवरती आपले कॅन्डिडेट उभे करणार, आणि काय एमआयएम पक्षामुळे भाजपला हरू शकते का, हा मेन मुद्दा लक्षात ठेवा. तुम्ही सांगणार आमची होता सर जिथं काय आमची की हे जेव्हा आता ह्याने क्लेरिफिकेशन दिलेत की 2014 मध्ये अजून मी पक्ष प्रवेश केला नव्हता, फक्त सुरुवातीला पाठिंबा दिला. त्यानंतर 2019 मध्ये मी त्यावेळेला जेव्हा ऑक्टोबर मध्ये निवडणुका झाली, तर त्याच्या आधीच मी 2019ला काम सोडलेलं आहे मे मध्ये. नाहीतर मी राहिलो असतो कार्याध्यक्ष त्या पदावर, तर मी दक्षिण मध्ये वगैरे कॅन्डिडेट उभा करू दिलो नसतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, जेव्हा नाही अजून एक गोष्ट सांगतो, नाही अजून एक गोष्ट सांगतो, अजून एक सोलापूर जिल्ह्यात 3 सीटा लढवायचं ओळशी साहेबांच्या इथं निर्णय झाला, आणि ते देत असताना सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना द्यायचं असं त्यावेळेस ठरलं. मग मध्यमध्ये मुस्लिम द्यायचं ठरलं, आणि दक्षिण मध्ये अर्जुन सलगर होते, आणि शहर उत्तरला डॉक्टर गावडे होते. दोघं धनगर समाजाचे. सर्व जातीला घ्यायचं. जे कॅन्डिडेट आमच्याकडे इच्छा व्यक्त केली आमदारकी लढायची आहे, आणि त्यावेळेस आमची सुरुवात होती. सुरुवातीत थोडंफार होत असते खालीवर, आता वाढत चाललंय. मध्यमधलं आमचं पहिल्याचं मतदान बघा, आताचं मतदान बघा, आमचं वाढतच चाललंय. नाही, मध्य नाही, आपल्याला दक्षिण आणि उत्तरचा जर विचार केला तर तुम्ही जरी कॅन्डिडेट दुसऱ्या म्हणजे जाती धर्मातला जरी दिला, परंतु कुठेतरी मग मायनॉरिटीला तुम्ही एकत्र करता. एमआयएम पक्ष कसं होतो, मुस्लिम धर्माचं एमआयएम म्हणले की आले तुम्हाला वोटिंग, आणि तिकडे बीजेपी जिंकून आलं. नाही आलं, नाही आमच्यामुळे तिथं बीजेपी आलं किंवा काँग्रेस संपलं असं नाहीये. आमच्या कार्यकर्त्यांना वाव देण्यासाठी, आमचे कार्यकर्ते तयार करण्यासाठी आम्हाला इलेक्शन लढवावंच लागतंय. आमचा पक्ष आम्हाला जीवन ठेवायचं असेल तर कार्यकर्ते लागतात. कार्यकर्ते म्हणले की इलेक्शन लागतो, कॉम्पिटिशन येतो, तेव्हाच आमचा पक्ष वाढेल ना.
मी फक्त नाही आम्ही थेट आमदारकीला मग पहिल्या सुरुवातीला ग्रामपंचायतीला यायला पाहिजे, सरपंच नाही, तसं यायला आलो होतो पाहिजे, आम्ही. टप्प्याटप्प्याने. आलो होतो त्यावेळेस. हा, हो. किती म्हणजे तुमचं म्हणजे आता सध्याचं टार्गेट आहे तुमचं सोलापूरसाठी? कुठलं आता म्हणता तुम्ही आपण? एमआय मध्ये आहेत. हो, कुठलं म्हणतात? ते सोलापूरचं एमआयचं सोलापूर महानगरपालिका. महापालिकेविषयी बोलताय हा. ना मला? येणाऱ्या येस. महापालिकेविषयी. येणाऱ्या महापालिकेविषयी आम्ही आता फारुख भाईचं आमचं आणि अनवर सादा साहेबांची बैठक झाली ओशी साहेबांच्या बंगल्यावर. तिथं काही म्हणजे ओशी साहेब एक तासभर आम्हाला वेळ दिले. चर्चा सर्व सोलापूरविषयी चांगली चर्चा झाली. तर येणाऱ्या काळात महापालिकेत साहेबांना आम्हाला आदेश दिले की पहिले तुम्ही तुमचे प्रभाग चॉईस करा. आणि आमचं तसं काम फारुख शाब्दी साहेब हे पहिल्यापासून त्या कामाला लागलेले आहेत. मी येण्या अगोदरपासून त्यांनी ते जेवढी आमची जिथं ताकद आहे आम्ही तिथं ताकद लावणार. बरं, आता जिथं आमची ताकद नाही तिथं आमची कॅन्डिडेट आम्ही देणार नाही. आणि ह्यांनी म्हणल्यासारखं ह्यांनाही पण त्रास होऊ नये, ह्यांना पण घेऊन चालायचं आहे आम्हाला. आता काय तुमच्या एमआयएम पक्षामध्ये जे पूर्वी होतं की जसं आता तुम्ही वर जाताना तुम्हाला खाली वाढले, हे जात असतील त्यांचं म्हणजे स्वतःहून पक्ष सोडावं असं केले, असं काही सध्या कुरघोडी सुरू आहे का पक्षात? नाही, आज तर तसं इथं दिसत नाहीये. कसं आहे साहेब, त्यांनी म्हणलेलं आहे त्यावेळेस मी पण त्याच्यावर तिथं होतो, मलाही त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. सनावला साहेब जे म्हणतात ते सत्य आहे. त्यावेळेचं जे नेतृत्व होतं इथलं, जे अध्यक्ष होतं ते अराजकारणी होतं. राजकारणाची काही माहितीच नव्हती त्या माणसाला. तशाकडे ते नेतृत्व आलं त्या पक्षात. आणि नाविलाज आमच्यासारख्यांना त्यांच्या हाताखाली काम करावं लागलं. त्या माणसाला आमच्यासारख्या माणसाची कदरच नव्हती, कारण की त्याची ते फील्डच नव्हतं, ती क्वालिटीच नव्हती त्याच्याकडे. अराजकीय व्यक्ती जर असं तुम्ही म्हणताय त्यांच्यावर थेट आरोप लावताय, जे कोणी होते त्यांच्यावर 9 निवडून येतात, हे काय चेष्टा आहे का? पहिल्यांदा जर उभं राहतात आणि 9 कॅन्डिडेट निवडून येतात, ते पण सोलापूर सारख्या शहरात. का त्यांच्यामुळे आलेली नाही येत हा, हे असं तुम्ही ओळशी साहेब, अकबर ओळशी साहेब हा, आणि एमआयएम पक्षामुळे हे सीटा आलेले आहेत. त्यांनी स्वतः एमआयएम वर आलेले आहेत. त्यांनी का त्यांच्या नावाने निवडून आलेले नाही आहेत. बरं. जेवढे 9 नगरसेवक आलेले आहेत ते फक्त एमआयएम पतंगाच्या चिन्हावर आलेले आहेत. असं तुम्ही ओळशी साहेब यांच्या फोटो निवडून आलेले आहेत. हा, म्हणजे समजा मी जरी उभारलो एमआयएम पक्षाचा तिकीट घेऊन, मी निवडून येऊ शकतो का? हा, तेवढी तेवढी ताकद खात्री आहे का तुम्हाला? एमआयएमची तेवढी ताकद आहे. जिथं आमची ताकद आहे तिथं तुम्ही म्हणल्या तशी पोझिशन आहे. फक्त एमआयएमचं कॅन्डिडेट पाहिजे तिथं. पण यावेळेस आम्ही आणि यावेळेचे आमचे शहर अध्यक्ष फारुख शाब्दी साहेब हे प्रयत्न करायले की स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आम्ही द्यायचा प्रयत्न करायला. चांगल्या स्टँडर्ड म्हणजे चांगल्या क्वालिटीचे लोक, एज्युकेटेड लोक यायला पाहिजे. समाजातली चांगली व्यक्ती त्या पक्षात यायला पाहिजे, उमेदवार मागायला पाहिजे. जेणेकरून गेल्या जसं आलं होतं त्यावेळेस पण मी फार छाननी करून तिकीट दिलेली आहेत त्या. सर काय वाटतं, ते म्हणतात की एमआयएमच्या पतंगावरती असदुद्दीन ओवैसी साहेबांना पाहून एमआयएमचा कॅन्डिडेट निवडून येतो. नेतृत्व जो इथं अध्यक्ष असो किंवा कुणी असो, त्या नेतृत्वाचा त्यात काही रोल नसतो असं. यावेळेचं नेतृत्व चांगलं आहे. यावेळेचं नेतृत्वाचं कार्य आपण पाहिलं असेल साहेब. एक 2 मिनिटात बोलतो त्यांच्याविषयी. आदरणीय ते आमचे अध्यक्ष आहेत एमआयएम पक्षाचे फारुखभाई शाब्दी. त्यांनी विधानसभेनंतर सोलापुरात जे कार्य करत आहे, सर्वात महत्वाचं एक माणुसकीचं त्यांच्यातलं कार्य मी तुम्हाला सांगतो. कोरोनाच्या काळात त्यांनी सर्व जाती धर्मांना सोलापुराच्या कान्याकोपऱ्यात त्यांनी मदत दिली. लोकांना पाठवलं त्यांच्या तिथं, लोकांना धान्य दिलं. देताना हे बघितलं नाही त्यांनी भाजपचा आहे का काँग्रेसचा आहे का हिंदू आहे का मुसलमान आहे. ती व्यक्ती, ते उपाशी आहे, ते माणूस आहे, ते उपाशी आहे. देवानी आपल्याला एक जरिया, आमच्या जरिया म्हणते करणारं त्यांनी आहे. जरिया फारुख शाब्दी को बनाया है खुदा ने. तो उन्होंने यहाँ के तमाम हिंदू मुस्लिम भाइयों को जो कोरोना में मदद की, वो कोई लीडर नहीं किया रहा यहाँ का, कोई पार्टी का लीडर या कोई कॉम का लीडर नहीं किया. त्याच्यानंतर बीजेपीच्या काही लोकांनी आमच्या हुजूरबद्दल अपशब्द बोललो होतं. तर कुठल्याही पक्षाच्या मुस्लिम नेत्यांनी पुढाकार घेतला नाही. सोलापुरात एकत्र येऊन त्याचा निषेध करण्याचा कुठल्याही नेत्यांनी डेअरिंग केलं नाही, कुठल्याही पक्षाच्या. त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये होतो, आम्ही केलं नाही. सर्वपक्षीय होता ते. नाही, सांगतो ना साहेब. सर्वात पहिले डेअरिंग केला फारुख शाब्दीनं. त्यांनी परमिशनला स्वतःच्या नावावर टाकलं. मग आव्हान केलं लोकांना की तुम्ही या. सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि सर्व पक्षाच्या लोकांना त्यांनी आव्हान केलं. आणि तशात तर फक्त यायला फक्त पुढारी नाविलाज समाज. इतिहासात एवढं मोठं मोर्चा कधी झालं नाही मुस्लिम समाजाचं, जे 60-70 हजार लोक त्या ठिकाणी आले होते.
फक्त 24 तासाच्या हाक मारल्यावर त्यांनी एवढी म्हणजे लोक त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत. असं नेतृत्व, असं क्लीन नेतृत्व आज आपल्याला मिळालेलं आहे. तर मी सोलापूरच्या जनतेला विनंती करतो की अशा नेतृत्वाच्या खाली सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा नेता असदुद्दीन ओवैसी साहेब आणि फारुख शाब्दी साहेब आहेत. तर त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराच्या विकासासाठी एमआय मध्ये आपण प्रवेश करावं आणि आपल्या आपल्या कार्याच्या पद्धतीने आपलं स्थान निर्माण करून एमआय पक्ष हा मजबूत करावा, एवढे मी सोलापूर जनतेला, सर्व जाती धर्माच्या जनतेला विनंती करतो. तुम्ही आता जे तुम्ही मुद्दा मांडलात की जेव्हा सोलापुरात पैगंबर साहेबांचं जेव्हा आक्षेपार्ह जे काही विधान वगैरे झालं, जे काही घटना घडली होती, त्याच्यावरती फारुख शाब्दींनी ज्या वेळेला इथं जे काही मोर्चा वगैरे इकट्ठा झाला 60-70 हजार तुम्ही म्हणताय, परंतु मी नाही, आयटीचा रिपोर्टच आहे. हा बरं ठीक आहे, 60-70 हजार मी तेच म्हणतो ना, मी कमी सांगत नाहीये. जे काय आहे ते एवढी लोकसंख्या जे काही गर्दी जमली ते काही लोकांना असं वाटत नाही की एमआय मुळे ती जमली आहे, कारण तिथं धर्माचा आलता उल्लेख. जे धर्म मुस्लिम धर्मामध्ये सगळ्यात मोठा ज्यांना मानलं जात आहे पैगंबर म्हणून, प्रेषित पैगंबर आहेत ते, त्यांच्याबद्दल विधान झालं किंवा त्यांच्याबद्दल काय झालं तर मुस्लिम धर्मात स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार होतात धर्मीय लोक, त्यामुळे तिथं गर्दी झाली होती. आता तुम्ही जर श्रेय लाटून घेण्याचा प्रयत्न करतात असं वाटतंय का? काय वाटतंय सर तुम्हाला? हा साहेब, त्यांना विचारता का मला विचार? नाही, यांना विचारतोय मी की हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात का ते मुद्दा घेऊन तिथं? पहिल्यांदा सांगा सर. जर श्रेय लाटायचा प्रश्न नाहीये साहेब. फक्त एक होतं, जे खरा मुसलमान होतं तो सर्वात पहिले अगोदर यायला पाहिजे होतं. तो आला फारुख शाब्दी, तो खरा मुसलमान. सगळेच होते, प्रेम करणार सगळेच होते तिथं. मग त्याच्या अगोदर आयला त्यांनी आव्हान करण्या अगोदर हे लोक का ग बसले होते? का मोर्चा करण्यासाठी बांधणी केली नाही? का एकत्र आले नाहीत? त्यांनी घाबरत होते. कोणाला घाबरत होते? डिपार्टमेंटला, बाकीच्या इथल्या त्यांच्या नेत्यांना, काँग्रेस का पुढाऱ्यांच्या नेत्यांना घाबरत असतील. मला काँग्रेसला विचारा क्वेश्चन काँग्रेसला विचारा पाहिजे मला. मी काँग्रेस त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना ते लोक घाबरतात म्हणून ते पुढे आले नाहीत. तुम्ही काँग्रेसमध्ये होता, तुम्हाला माहित असायला आपण पाहिजे. आज मुस्लिम समाज म्हणून पुढे आलं की उद्या आपलं तिकीट काढतंय, यांनाच विचारा काँग्रेसमध्ये होतं असं होत असतंय. मला माहितीये म्हणून मी सांगतोय ना. पण ते माणूस तसं केला नाही, त्यांनी पुढे आला. असंही म्हणले काही लोक एमडी होईल त्याचं म्हणून. ठीक आहे, त्याच्या पाठीमागे अल्लाह होता, त्याची नीती चांगली होती, त्याला अल्लाह साथ दिला, देव साथ दिला. आपण एका इम्पॉर्टंट गोष्टी आपण बोलू म्हणे. आपण इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की एमआयएम पक्ष जो आहे ना, मागील 2 वर्षापासून पाहिलं आपण तर एमआयएम पक्ष वेस्ट बंगालमध्ये इलेक्शन लढला, बिहारमध्ये लढला इलेक्शन, युपी मध्ये लढला इलेक्शन, आता एमसीडी मध्ये काँग्रेस, आपल्या दिल्लीमध्ये एमसीडी काँग्रेस एमसीडी मध्ये लढला इलेक्शन, गुजरातमध्ये लढला इलेक्शन. ह्या सगळ्याचा आपण जर विचार केला आता आपण, तर मला एक खीव येते मला की असदुद्दीन ओवैसी साहब जो ना इतना भागदौड़ कर रहे हैं. हर सभे में जो ना उनके सामने मिनिमम 50,000 लोग आते हैं, मैक्सिमम 1 लाख के ऊपर का आंकड़ा जो ना यूपी में रहा है उनका. जब वोटिंग का जब टाइम आया, यूपी का मुसलमान जो ना एमआईएम को छोड़ के समाजवादी पार्टी को वोट क्यों दे रहा है? नंबर 1. नंबर 2 जो ना, अगर आप परसेंटेज देखेंगे, जो गुजरात का परसेंटेज बोलो या दिल्ली का परसेंटेज बोलो या बिहार का परसेंटेज बोलो या यूपी का परसेंटेज देखें अगर बोलेंगे तो 0.29% वोटिंग मिल रही है. 0.29%. मतलब आप सोच सकते हैं, मतलब यूपी में सेकंड टाइम इलेक्शन हो रहा है, याद रखो. वहां पर यूपी में सेकंड टाइम इलेक्शन हो रहा है. मुझे ऐसे लगा मुझे कि वहां का जो मुसलमान है, देखो इंडिया में सबसे ज्यादा मुसलमान अगर है तो आमतौर पर लोग ये बोलते हैं कि बिहार में या यूपी में है. नहीं, सबसे ज्यादा मुसलमान इंडिया में वेस्ट बंगाल और आसाम में है. 32% के ऊपर वहां पर पॉपुलेशन मुसलमानों के ऊपर. ऐसे जगह पर जो ना, वहां पर एमआईएम जो ना, एमआईएम को सिर्फ 29% वोट क्यों मिल रहे हैं? इसकी ये क्वेश्चन मार्क है. ये